दिला इथला पत्ता. मी आमच्या केदारची पत्रिका पण आणली आहे आणि बायोडेटा पण आणला. तुम्हाला दाखवू का? नाही नाही नाही, बघून घ्या म्हणजे तुमची चिंता मिटेल हो तुमची. नाही नाही म्हणजे तुम्ही माफ करा पण ना हा निर्णय मी एकटी नाही घेऊ शकत. म्हणजे आत्ता एवढं पटकन नाही घेऊ शकत. मग कोण घेणार? इथं ना माझ्यासोबत माझा भाऊ राहतो, तो दिपू. माझ्या सगळ्या निर्णयात तोच सोबत असतो. मग हे पण त्याला विचारलं तर बरं पडेल ना. बर, थांब मी ना त्याला फोन करून बोलते. अहो नको 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 नको. अहो खरंच ना ते कामात असतील, उगाच कशाला त्रास त्यांना. आणि खरं तर ना माझं तुमच्या तालुक्याकडे एक काम होतं, तेही करायला मी आलो होतो. म्हणलं एक धावती भेट सुद्धा होईल म्हणून आलो तुम्हाला भेटायला. आणि तुमच्या भावाला मी निवांत भेटेन ना उद्या परवा. बर. आणि त्याला यायला तर वेळ सुद्धा लागेल ना. नाही नाही मी फोन केला तर लगेच येईल की तू. अहो नको म्हणालो ना. नको नको खरंच नको. हा मला खूप उशीर होतो. भेटतो मी त्यांना उद्या परवा. चहा तर घेऊन जावा ना. नाही आता नको, खरंच फार उशीर होतो. मला निघायला लागेल. चल बर भेटू. पुढचा पैलवान सागर अंगद. एकीकडे चॅम्पियन सौदागर तर दुसरीकडे गोविंद गोईटे यांचा पट्टा. सह्याद्रीचा ढाण्या वाघ आणि भैरवगडाच्या मातीतला अस्सल हिरो. आणि ही लढत सुरू झालेली आहे. बोला बजरंगबली की जय. बोला बजरंगबली की जय. भैरव देवाच्या नावानं चांग भल. भैरव देवाच्या नावानं चांग भल. भैरव देवाच्या नावानं चांग भल. प्रेक्षकांनी भरलेलं हे कवटे भैरवगडाचं मैदान आणि रंगलेला हा कुस्तीचा सामना. पाट 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 पाट. मला अजिबात नाही वाटत आहे सौदागरच्या तोडीस या भागात कोणी पैलवान आहे. कोण असेल तर शट्टू टोकन त्यांनी मैदानात यावं आणि मैदान गाजवून दाखवावं. गाजवून. अरे बल्लू, ज्याच्यासाठी हा सगळा डॉलर उभा केला पुढे येतो माणूस. आता ज्याच्यासाठी डॉलर उभा केला तोच माणूस लीड नाही म्हणल्यावर काय उपयोग आहे या सगळ्याचा. हे असं प्लॅन करताना नाही विचारित जाय ना. प्लॅन केल्यानं चौपट झाला असं होतं. अर्जुन येणार, अर्जुन कुस्ती खेळणार असा तुझा तो माणूस सांगून गेला. कुठे येतो? अर्जुनही नाही कुस्ती काय चाललंय. अरे बल्लू,
नेमकं काय चाललंय या दोघांचं? देवा भैरवनाथा, माझ्या अर्जुनला काही होऊ देऊ नकोस. तो इकडं नाही आला तेच उत्तम आहे. सोड रे मला, सोड रे. काय कर? अरे एवढं पैसे तुझ्या कशात घातलं, कशासाठी घातलं? तू अर्जुन यावा म्हणून ना. मग काय झालं? काय झालं त्याचं? काय झालं? काय इकडं बघ. झालं काय? बोल ना. काय झालं? का आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं? तू येणार 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 म्हणून ना. बोल बोल. का आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं? तू येणार 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 म्हणून ना. बोल बोल. का गंडावला पैसे घेऊन? बोल बल्लू बल्लू बल्लू, शांत हो, शांत हो. मला तरी वाटतं ना बल्लू यांनी पैशासाठी नाटक केलंय बरं का. त्या अर्जुनला काही सांगितलंच नाही यांनी. मी खरंच सांगितलं हो, पण तो का नाही आला अजून काय कळलं ना हो. हं? असं नाही, मग तुझी पुरेशी दया आली नसेल त्याला. माझं काम केलंय हो, परंतु अजून नाही आलं तर मी काय करू? काय करू? कशाला एवढा पैसे दिला होता तुला? हा? बोल. हा बोल ना. बोल. पाहिजे ना तू आता इथं. या बघा आता. ह्याची अशी अवस्था करा ना, अख्ख्या गावाला दया माया आली पाहिजे. सुरुवात. जवळजवळ सर्व पैलवान घाईला आलं खरं, पण सौदागराला आसमान दाखवलं असं एकही मल्ल या गावात नाही. आता मी सौदागरला विजयी म्हणून घोषित करतो. एक मिनिट. मी आहे, मी देतोय त्याला आव्हान. मी आहे, मी देतोय त्याला आव्हान. मामा, अगदी अचूक नेम साधलाय आपण. तेच तर हवं तर बल्लू. आज धनुष्य आपल्या हातात आहे आणि बाण अर्जुन नावाच्या पोटात बसणार आहे.